नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी खूप सोपी, चविष्ट आणि हेल्दी अशी अंकुरित मटकीची उसळ घेऊन आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मटकीला खूप पटकन अंकुर येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला अजिबात वास येत नाही. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी मटकी घेतली, रात्री स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवली. साधारणतः 8-10 तासासाठी पाण्यात भिजत ठेवली. आता सकाळी पाहू शकता खूप छान आपली मटकी फुगलेली आहे आणि मी पाणी पूर्णपणे काढून टाकलं. आता एक मी स्पेशल चाळणी वापरते आहे. ही मला वाणामध्ये मिळाली होती संक्रांतीला. आता मी ते पाणी सगळं नीट काढून घेतलं आहे आणि राहिलेलं पाणी त्यातून निघून जाईल आणि रात्रभर परत ठेवून देते. आणि खूप मस्त त्याला अंकुर आलेला आहे आणि मी ही उसळ बनवली आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त अंकुर आले. मुलांना तर ते अंकुर एवढे मोठे पाहूनच छान वाटलं. खायला पण कच्ची. आता बघा, मी छान आता तेल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, कांदा, थोडंसं अद्रक, लसूण, थोडं कोथिंबीर टाकून छान मी फोडणी देत आहे आणि त्याच्यानंतर मी टमाटर टाकते आहे. थोडं होऊ देते. त्यानंतर लाल मिरची पावडर, थोडा कांदा मसाला, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला घातला आहे. आता थोडा वेळ टमाटर होऊ देते. आता आपल्याला अंकुरित मटकी टाकायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 10-15 मिनिट वाफेवर होऊ द्यायचे आहे आणि त्याच्यात थोडं मीठ आणि घरी बनवलेला गरम मसाला आणि झाकण ठेवून वाफेवर होऊ देते आहे. आणि बघू शकता मस्त झालेली आहे आणि त्याचा सुवास खूप दरवळत आहे. आता आपली गरमागरम चविष्ट मटकीची उसळ तयार होत आहे. वरून छान कोथिंबीर घालून सर्व करते आहे. ही उसळ तुम्ही पोळी, भाकरी किंवा आपण भेळ बनवतो तेव्हा पण बनवू शकतो. छान करू शकतो. मी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला होता आणि हे डिटेलमध्ये आहे आणि आपला नेहमीप्रमाणेच तेल घ्यायचं आहे आणि सगळं मसाले टाकायचे आहे. मी हे खूप साधी बनवत आहे आणि ही मटकी मी जे मटकी आणली होती ते मिशोवरून आणली होती आणि ऑनलाईन म्हणजे मिशोवरून आणि मला खूप स्वस्त पडली आणि त्यावेळेस 1 ते 5 तारखेपर्यंत सेल सुरू होता. आता मी परत बनवलेली आहे कारण मला मार्केटपेक्षा याची क्वालिटी पण छान वाटली आणि स्वस्त पण पडली आहे. ₹40 वगैरे अर्धा किलो. तर बघू शकता तुम्ही भरपूर झालेली आहे. 1 पावाची मटकी आहे. मी अर्धीच टाकली आहे, पण क्वालिटी खूप छान आहे. तर मी मिशोवरूनच यावेळेस कडधान्य वगैरे ऑनलाईन आणलेलं आहे आणि खरंच ही मटकीची उसळ खूप भन्नाट झाली आहे. टेस्ट खूप छान झाली आहे आणि कधी-कधी अशी आपण ऑनलाईन वगैरे आणतो तर क्वालिटी छान राहते. तर आपला मटकीची उसळ झाली आहे. छान कांदा आणि कोथिंबीरने सर्व्ह केलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही सेवचिवडा या मुरमुरे टाकून छान एक भेट तयार होऊ शकते. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर रस्सा पण बनवू शकते. मी फक्त कोरडीच बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग आणि ब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून खूप